आज पावसाळा खरं तर लांबलाय, एवढा पावसाळा कधीच कोकणात लांबला नव्हता. कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला सांगितलं नाही की या पावसाळा आल्यानंतर पेरणी किती झाली आहे, किती हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे, दुबार पेरणी करावी लागेल की काय, असं कुठलाही आदेश कृषी विभागाला अजूनही दिले नाहीत. आणि त्यामुळे खरं तर हे राजकारण करण्यात, राजकारणामधनं स्वार्थ आणि पैसा याचा वापर करण्यात घेऊन आरोप प्रत्यारोप करण्यात गेले आहेत. पण सर्वसामान्य लोकांच्याकडे प्रश्न नाहीत, सर्वसामान्य लोकांकडे उत्तर नाहीत, ही मात्र वस्तुस्थिती आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीपामध्ये भात आणि नाचणी ही दोन प्रमुख पिकं आहेत. भातामध्ये जवळपास 63,000 शेतकऱ्यावरचं नियोजन आहे आणि नाचणीमध्ये 1,500 ते 2,000 हे हेक्टर इतकं आपलं क्षेत्र आहे. आता जूनमधल्या सरासरीच्या 63% इतका पाऊस आतापर्यंत आपल्याकडं आलेला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी नर्सरी केलेली आहे, रोपवाटिका किंवा तरव टाकलेले आहेत, आता पावसाचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं सौरशी सिंचनची जिथं व्यवस्था आहे तिथं सौरशी सिंचन द्यावं, म्हणजे रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. आत्तापर्यंत जवळपास 45% क्षेत्रावर पेरणी म्हणण्यापेक्षा नर्सरीची लागवड झालेली आहे. 20 तारखेपासून पावसाचा अधिक चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. होपफुली ह्या वर्षीची जी वार्षिक सरासरी आहे पावसाची ती 106% वर्तवण्यात आलेली आहे. समाधानकारक पावसाची अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यानुसार पावसाचे आगमन आणि सुरळीत राहील अशी अपेक्षा करूया. जूनमध्ये गेल्या वर्षी तर आजच्या तारखेपर्यंत फक्त 15%च पाऊस आलेला होता, परंतु ह्या वर्षी जूनमध्ये पहिल्या आठवड्यात चांगला समाधानकारक पाऊस झालेला आहे. ह्या वर्षी जूनमध्ये आजच्या तारखेपर्यंतची सरासरी 63% आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.